Hello friends, welcome back to the S Chemistry YouTube channel. In this lecture, we try to discuss MCQs from previous exam regarding density and the relation between edge length A and radius of the sphere, radius of the particle. So starting with the first MCQ, right? Starting with first MCQ what? Okay. So before starting with first MCQ, you must know the relation between A and R. And for SCC, the particles is 1, BCC particle is 2, FCC particle is 4, packing efficiency 52, 68, 74, right? The relation between A and R for SCC, A is equal to 2R, A is equal to 2R. For BCC body centered cubic unit cell. For body centered cubic unit cell, body diagonal is what? 4R is equal to root 3A. What? 4R is equal to root 3A. Okay. And for FCC, right, phase diagonal is 4R is equal to root 2A. राईट. ही जर तुम्हाला पाहणं तीन रिलेशन माहित असतील तर ए आणि आर राईट इंटरकन्वर्जन तुम्हाला इझिली करता येतं. ही इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. ओके, व्हेरी सिंपल. समजा याच्याऐवजी आपण इक्वेशन कुठलं लिहितो? राईट, बरोबर का? याच्याऐवजी आपण इक्वेशन लिहितो. जर आम्ही याच्या पाठीमागे गेलो तर मला असं लिहावं लागतं 4r स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? 2a स्क्वेअर. 2a स्क्वेअर याच्या अगोदरची स्टेप असते. ओके, आता जर मी ह्याचं रूपांतर मी स्क्वेअर रूट घेतला तर याच्यामध्ये होईल, नो डाऊट, डायरेक्टली. तर हे जर मी सॉल्व्ह केलं तर काय? 16r स्क्वेअर इज इक्वल टू राईट 2a स्क्वेअर. आता मी 16 पलीकडे नेलं तर काय होईल? r स्क्वेअर इज इक्वल टू अपॉन 16a स्क्वेअर. ओके, आता मी काय करेल? 2 8 चा किती? 16 होईल. r स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 8a स्क्वेअर. आता जर मी त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? r इज इक्वल टू a अपॉन रूट 8. आणि हे रूट 8 जर मी सॉल्व्ह केलं a अपॉन राईट, इथं मी असं लिहू शकतो 2 into 4 लिहू शकतो. 4 मी स्क्वेअर रूट करेन, त्याचा घेईन आणि काय येईल? राईट, a अपॉन 2 रूट 2. राईट, r इज इक्वल टू a अपॉन 2 रूट 2. म्हणजे मी हे इक्वेशन याच्याऐवजी मी काय लिहू शकतो? r इज इक्वल टू a अपॉन 2 रूट 2 असं मी लिहू शकतो, कारण की ते नंतर आपल्याला लागणार आहे. ओके, चलो. एवढी जर आपल्याला इक्वेशन्स माहित असतील, हे दुसरा फॉर्म आहे, ते तोच ऍक्च्युअली आहे, पण दुसरा फॉर्म आहे. तो दुसरा फॉर्म कसा आला ते तुम्हाला दाखवलं आणि मग आपण बाळांनो एमसीक्यू ला स्टार्ट करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. स्टार्ट विथ द फर्स्ट एमसीक्यू. सीजियम क्लोराइड क्रिस्टलायझिंग बॉडी सेंटर क्युबिक क्रिस्टल. बॉडी सेंटर्ड म्हणतात म्हणजे इथं आलो आपण. पार्टिकल दोन असणार, मध्यभागी सीजियम असणार, प्रत्येक कॉर्नरला कोण असणार? क्लोरीन असणार. ओके, इफ ए इज इट्स एज लेंथ, ए काय आहे? त्याची एज लेंथ आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज करेक्ट. मला वाटतं बाळा हा JEE 2014 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. आणि मग बाळा रिलेशन खालीलपैकी कोणतं योग्य आहे? आता तुम्हाला बाळा बीसीसी तुमच्या समोर आहे, राईट. काय आहे बीसीसी? 4r इज इक्वल टू रूट 3a. बरोबर. आता बॉडी सेंटर म्हणजे काय? हा एक कॉर्नर, मध्यभागचा कोण असणार? सीजियम. इकडे कोण असणार? क्लोरीन. Cl मायनस. आणि तिने विचारलंय राईट, विच आर द फॉलोइंग एक्सप्रेशन्स करेक्ट. आता तुम्हाला विचारलं काय बाळांनो? RCS प्लस RCl मायनस, याचा अर्थ दोघांच्या न्यूक्लियस मधलं अंतर. म्हणजे तुम्हाला विचारले या क्लोरीन पासून या सीजियमच्या सेंटर पर्यंतचं अंतर, म्हणजे इथून इथपर्यंत विचारलंय. हे किती आर आहे? राईट, इथून इथं एक आर, दुसरा आर, तिसरा आर आणि चौथा इथपर्यंत. आणि आपली ही काय असणार आहे? अशी युनिट सेल असणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला विचारले त्यातला अर्ध, राईट. 4r च्या काय? अर्ध. मग 4r इज इक्वल टू काय आहे? हे आहे. मग 4r च्या अर्ध किती असणार आहे? म्हणजे 4r इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2. आता 4r च्या अर्ध म्हणजे कोण? इथून इथपर्यंत डिस्टन्स. म्हणजे या 4r च्या याचा अर्ध केलं म्हणजे सीजियम प्लस Cl मायनस यांच्यामधलं रेडियस आहे, त्यांच्या दोघांचं जे अंतर आहे ते काय असणार आहे? रूट 3a अपॉन 2. राईट, कारण की आपल्याला 4r विचारलेलं नाही,
त्याच्या अर्ध, अर्ध म्हणजे काय हे, अर्ध म्हणजेच हे, म्हणजे √3 अपॉन काय होईल, √3/2 असं उत्तर असेल. आणि ते उत्तर कुठे आहे बाळांनो, इथं आहे, √3a/2. नेक्स्ट एमसीक्यू, कॉपर क्रिस्टलाइज इन एफसीसी. कॉपर क्रिस्टलाइजेस इन एफसीसी. त्यासाठी तुम्हाला काय पहिले एमसीक्यू साठी बाळांनो, बॉडी सेंटर्ड, बॉडी डायगोनल आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, चलो. कॉपर क्रिस्टलाइज इन एफसीसी विथ युनिट सेल, एज लेंथ 361 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम? व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम? AIEEE 2008 मध्ये विचारला होता. आता बाळांनो काय कोणतं रिलेशन तुम्ही वापरणार आहे बघा, एफसीसी आहे इथं, आणि एफसी साठी रिलेशन काय आहे ते तुमच्या समोर आहे, ते त्यापैकी तुम्ही कुठलेही वापरू शकता. समजा मी पहिलं घेतलं, एफसीसी साठी ए आणि आर मधलं रिलेशन काय आहे, 4r = √2a. ओके, आता मला काय करायचं आहे सर, रेडियस काढायची आहे, आर काढायचा आहे. मग आर मी इथंच ठेवणार आहे, हे डिवाइडला जाईल, √2a/4. किमती पुटअप करा. √2 ची किंमत किती असते, 1.414. ए ची किंमत किती दिली, 361. डिवाइडेड बाय काय 4 आहे. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर किती येणार आहे, व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज 108. किती आहे कॉपरचे, 108, 127, 157. त्याचा आन्सर किती आहे बघूया आपण. राईट, त्याचा आन्सर आहे 127. म्हणजे त्याचं उत्तर काय बाळांनो, बी. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, हे तोंडी सुद्धा करता येईल बाळांनो. 361 ला 4 डिवाइड करता येईल आणि मग मल्टिप्लिकेशन करता येईल. व्हेरी सिंपल. म्हणजे त्याचं उत्तर किती आहे, 127. किती उत्तर आहे बाळांनो, 127 पिकोमीटर. व्हेरी सिंपल, काही अवघड नाही, तोंडी करता येऊ शकतं. जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू ला. तो स्टार्ट गो टू नेक्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू काय बाळांनो, सर्वांनी लक्ष द्या. नेक्स्ट एमसीक्यू आहे, सोडियम क्रिस्टलाइज इन बीसीसी. बीसीसी विचारलंय, परत एकदा बीसीसी आला बाळांनो. सोडियम क्रिस्टलाइज विथ बीसीसी, राइट. युनिट सेल एज लेंथ किती आहे, 4.29 एंगस्ट्रॉम. द रेडियस ऑफ सोडियम एटम अप्रॉक्सिमेटली. द रेडियस ऑफ सोडियम एटम अप्रॉक्सिमेटली, ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता काय ते बाळांनो, बीसीसी आहे, इथे दिसते तुम्हाला बीसीसी आहे. मग बीसीसी साठी काय आहे सर, डायगोनल 4r = √3a. रेडियस विचारलेले म्हणजे r = √3a/r. √3 किती असणार आहे, 1.732 इंटू a किती दिला आहे, 4.29 डिवाइडेड बाय r किती, डिवाइडेड बाय r का 4 असणार आहे, डिवाइडेड बाय 4 असणार आहे, डिवाइडेड बाय 4. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला इझिली करता येईल. आणि उत्तर सुद्धा कशामध्ये विचारले, अँगस्ट्रॉम मध्ये विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काय कन्व्हर्जन करण्याची काही गरज नाही बाळांनो. खूप सोपे प्रश्न विचारले जात आहेत. आणि मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर किती असणार आहे, 5.92, 0.93, 1.86, 3.22, 1.86. त्याचा आन्सर येणार आहे. किती कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे, 1.86 अँगस्ट्रॉम त्याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. ओके, चलो. समजा हाच प्रश्न तुम्हाला याच्याऐवजी जर बाळांनो सेंटीमीटर मध्ये जर दिला असतं उत्तर, सेंटीमीटर मध्ये जर उत्तर दिलं असतं तर सेंटीमीटर मध्ये त्याचं उत्तर काढता आलं असतं का, आलं असतं. कसं करणार, अँगस्ट्रॉम आहे म्हणजे 1.86 इंटू 10. अँगस्ट्रॉम म्हणजे किती, 10⁻⁻10 मीटर. आता याचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर अजून बाळांनो काय केलं पाहिजे, 2 न वाढवलं पाहिजे, -10 चा -8 केला पाहिजे. 1.86 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर हे उत्तर आहे. 1.86 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. जर सेंटीमीटर मध्ये विचारलं असेल तर काही अवघड नाही, म्हणजे आपल्याला इझिली कन्व्हर्जन करता येईल, काही अवघड नाही. समजा जर अँगस्ट्रॉमच्या ऐवजी सेंटीमीटर मध्ये विचारलं असतं तर मीटर मध्ये विचारलं असतं तर हे आलं असतं. आता हे पॉइंट आपल्याला मागे पुढे करता आला पाहिजे, नो डाऊट. आता नेक्स्ट एमसीक्यू काय बाळांनो, नेक्स्ट एमसीक्यू लिथियम आहे. मग बाळांनो थोडंसं आपल्याला बेसिक जर माहित असेल, बेसिक काय माहित असेल बघा, राईट. लिनाची नालायक कार्टी रात्रभर कशीही फिरतात, हे आपल्याला व्हर्टिकल वाक्य माहित आहे. याची साईज आपण काढली, किती आली, 1.86 आली. मग लिथियमची त्याच्यापेक्षा जास्त येईल का कमी येईल, बेसिक जर आपण बघितलं
तर टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज काय होत जाते, वाढत जाते. मग लिथियमची साईज याच्यापेक्षा लहान असणार आहे, याची किती आहे 1.86 आहे, मग याच्यापेक्षा थोडीशी काय असणार अजून कमी असणार आहे. मग झालं सोपं. याचा अर्थ आपल्याला उत्तर काढता येईल का, तर उत्तर बाळांनो काढता येईल. 75 तर असणारच आहे, म्हणजे उत्तर किती असणार आहे हे तर तुम्हाला बेसिक वरून कळालं की उत्तर तुमचं किती पाहिजे 152 पाहिजे. आता कॅल्क्युलेशन कसं करणार आहे सर, कॅल्क्युलेशन सेमच आहे, कारण की बाळांनो अल्कली मेटल क्रिस्टलायझेस इन बीसीसी, बीसी साठी हेच इक्वेशन असणार आहे √3a 1.732 किती आहे बाळांनो, 351 भागिले किती 4 तोंडी करता येईल. ह्याचं कॅल्क्युलेशन किती येणार आहे 152 पिकोमीटर येणार आहे. दिलंय पिकोमीटर मध्ये, उत्तर आहे पिकोमीटर मध्ये, कन्व्हर्जन करायची गरज नाही. आता पिकोमीटरचं सेंटीमीटर मध्ये रूपांतर तुम्ही कसं करणार, 152 इंटू 10⁻⁻12 म्हणजे पिकोचा अर्थ झाला मीटर. सेंटीमीटर किती येईल 152 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर येईल. हे पॉइंट तुम्हाला पुढे पाठीमागे करता येईल. समजा मी हेच असं लिहिलं, इथला पॉइंट डेसिमल पॉइंट असा मी शिफ्ट केला 1.52 केलं, म्हणजे इथं काय 10⁻⁸ सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके चलो, व्हेरी सिंपल. हे एमसीक्यू झालेला आहे बाळांनो, राईट. हे सिमिलरच एमसीक्यू आहे ऍक्च्युली, त्यामुळे त्याला जास्त वेळ देण्याची काही गरज नाही. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू काय बघूया आपण बघा. नेक्स्ट एमसीक्यू काय आहे बघूया. हाऊ मेनी युनिट सेल्स आर प्रेझेंट इन क्यूब शेप्ड आयडियल क्रिस्टल ऑफ NaCl ऑफ मास 1 ग्रॅम. NaCl चा तुम्ही क्यूबिक क्रिस्टल बघितला असेल, खाल्ला असेल, तो 1 ग्रॅमचा आहे आणि त्याच्यामध्ये किती युनिट सेल असू शकतात. आता बघा नंबर ऑफ युनिट सेल्स आपल्याला काढायचे आहेत, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ते जरी तुम्हाला बघा ऍक्च्युली हा मी लास्ट थेअरीच्या याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहेच, परत एकदा एक्सप्लेन करूया. ओके ओके, आता तुम्हाला युनिट सेल्स काढायचे आहेत. युनिट सेल किती प्रकारे काढता येतात, 2 प्रकारे काढता येतात. ओके, त्यातला पहिला प्रकार नंबर ऑफ युनिट सेल्स. नंबर ऑफ युनिट सेल is equal to number of particles divided by number of particle per unit cell. म्हणजे NaCl च्या युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स असतात ते खाली घ्यायचे इथं, आणि वरती काय घ्यायचे 1 ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स असू शकतात. हा जर वापरायचा असेल तर कुठला वापरता येतो, नंबर ऑफ युनिट सेल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल. म्हणजे हा जो 1 ग्रॅमचा क्रिस्टल आहे, व्हॉल्यूम ऑफ क्रिस्टल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याचा अर्थ तुम्ही 2 पैकी कुठला पण वापरू शकता. पण बघा तुम्हाला एज लेंथ दिलेली आहे का, एज लेंथ दिलेली नाही, त्यामुळे एकूण तुम्हाला काढता येणार नाही. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येणार नाही. म्हणजे हा फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 1 ग्रॅम मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आणि NaCl च्या एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स असतात, एवढं जर काढलं तर तुम्हाला काय करता येईल, नंबर ऑफ युनिट सेल्स काढता येतील. आता नंबर ऑफ पार्टिकल कसे काढणार, मग बघा तुम्हाला ते रिलेशन माहित पाहिजे. काय रिलेशन माहित पाहिजे, त्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हाइड केले 23 आणि 35.5. याचा अर्थ बघा मोलार मास NaCl चं किती आहे, राईट 58.5 येईल. किती NaCl इज इक्वल टू 23 अधिक 35.5 इज इक्वल टू 58.5 ग्रॅम पर मोल. हे काय आलं, त्याचं आलं मोलार मास आलं. ओके, आता आपल्याला काय करता येईल बाळांनो, एवढ्या मोलार मास मध्ये किती पार्टिकल असतात ते लिहायचं. 58.5 ग्रॅम मध्ये करस्पॉन्ड्स टू 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स, बरोबर आहे का. देन 1 ग्रॅम ऑफ दिस पर्टिक्युलर NaCl सबस्टन्स करस्पॉन्ड्स टू हाऊ मच पार्टिकल्स. मग इथे लिहितो मी नंबर ऑफ पार्टिकल्स. आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर मी काय लिहू शकतो, नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू, हे जाईल खाली येईल, हे मल्टिप्लाय इकडे जाईल, 1 इंटू किती होईल 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल्स डिवाइडेड बाय काय होईल, डिवाइडेड बाय 58.5 ग्रॅम. सॉरी ग्रॅम काही इथे लिहायची गरज नाही. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल, नंबर ऑफ पार्टिकल्स येईल. आता प्रश्न असा आहे की बाळांनो NaCl च्या युनिट सेल मध्ये किती NaCl असतात हे कळायला पाहिजे ना आपल्याला.
नंबर ऑफ पार्टिकल कुणाचे NaClचे NaClच्या युनिट सेल मध्ये किती असतात हे आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. हे जरा मी पुसून टाकतो बघा. चलो ओके, मग मला कॅल्क्युलेट करता येईल का? तर कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी बघा तुम्हाला काय माहित पाहिजे, ऑक्टॅहेड्रल वाइड आणि टेट्राहेड्रल वाइड. ऑक्टॅहेड्रल वाइड आणि टेट्राहेड्रल वाइड माहित पाहिजे. ऑक्टॅहेड्रल वाइड आणि बघा टेट्राहेड्रल वाइड मध्ये ऑक्टॅहेड्रल वाइड युनिट सेलच्या कुठं कुठं असतात, तर ऑक्टॅहेड्रल वाइड बघा बॉडीच्या सेंटरला एक असते, एकच, आणि प्रत्येक एजला असते. मग एज किती असतात 12, सेंटर किती असते एकच. ओके, म्हणजे एजच्या सेंटरला बघा ऑक्टॅहेड्रल वाइड असते आणि बॉडीच्या सेंटरला असते. एजच्या सेंटरला आणि बॉडीच्या सेंटरला. टेट्राहेड्रल वाइड कुठं असते? टेट्राहेड्रल वाइड बघा कॉर्नर आणि सेंटरच्या मध्यभागी असते. मग कॉर्नर किती असतात 12, म्हणजे टेट्राहेड्रल वाइड किती असणार आहेत? टेट्राहेड्रल वाइड किती असणार आहेत? 12 असणार आहेत. टेट्राहेड्रलला 12 टोटली आत असतात युनिट सेलच्या. सेंटर आणि कॉर्नरच्या मध्यभागी टेट्राहेड्रल वाइड असतात. म्हणजे तुम्हाला ऑक्टॅहेड्रल वाइड किती असतात कळाल्या, कुठं कुठं असतात कळाल्या, टेट्राहेड्रल वाइड कुठं कुठं असतात तुम्हाला कळाल्या. हे तुम्ही काय काढले सर? हे तुम्ही काय काढले? नंबर ऑफ पार्टिकल्स काढले. आता बघा NaClच्या एका युनिट सेल मध्ये किती NaCl असतात ते आपल्याला काढायचं आहे. ओके, आता बघा त्याच्यामध्ये NaCl आहे, Na+ आहे, Cl- आहे. Na+ कुठं कुठं असतो आणि Cl- कुठं कुठं असतो ते आपल्याला काढायचं आहे. बघा मी काय म्हणतोय. आता Na+ काय ऑक्युपाय करतो? ऑक्टॅहेड्रल वाइड. NaCl काय ऑक्युपाय करतो बघा? ऑक्टॅहेड्रल वाइड ऑक्युपाय करतो. ऑक्टॅहेड्रल कुठं कुठं असतात बघा बरं? सेंटरला असते, म्हणजे सेंटरला कॉन्ट्रीब्युशन किती असतात? टोटल 1. एज सेंटरला असतं, एज किती असतात 12, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं 1/4. 4 3 जा म्हणजे किती आलं उत्तर बघा 3. टोटल किती आलं 4. टोटल किती आलं 4 आलं. Cl- काय तर करतो? FCC. Cl- काय तयार करतो? FCC तयार करतो. हे टेट्राहेड्रल नाही सांगितलं मी. हे टेट्राहेड्रल असते कुठं फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. Cl- बाळानो FCC तयार करतो. मग FCC म्हणजे काय? तर कॉर्नरला पाहिजे. कॉर्नर किती असतात 8 गुणिले 1/8 = 1. ओके, आणि कुठं असतं बाळानो? फेस सेंटर. फेस किती असतात 6. कॉन्ट्रीब्युशन किती असतं 2 3 जा म्हणजे किती येणार 3, आणि दोघांची बेरीज किती येणार 4. याचा अर्थ Na किती 4 आणि Cl- किती 4, म्हणजे टोटल Na किती झाले? टोटल Na+ किती, Cl- किती 4 आणि 4. याचा अर्थ NaCl किती, म्हणजे बानो 4 फॉर्म्युला युनिट. NaClचे किती पार्टिकल असतात? NaClच्या युनिट सेल मध्ये 4 असतात. आलेल्या संख्येला कितीनं डिवाइड करणार, म्हणजे इथे लिहिणार मी 4. हे 4 काय लिहिलं? नंबर ऑफ NaCl पर युनिट सेल ऑफ NaCl क्रिस्टल. ओके, क्लिअर. म्हणजे इथे तुम्हाला फक्त 4 न मल्टिप्लाय करावं लागेल, आणि हे जर बानो कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर किती येतं? त्याचं उत्तर येतं 2.57 × 10⁻²1. म्हणजे ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे? ऑप्शन करेक्ट असणार आहे 2.57. या MCQ साठी तुम्हाला काय आला पाहिजे? या MCQ साठी बानो एका NaClच्या युनिट सेल मध्ये NaClचे किती पार्टिकल असतात? फॉर्म्युला युनिट म्हणतात. ऍक्च्युली पार्टिकल नाही म्हणत याला म्हणतात फॉर्म्युला युनिट. ओके, व्हेरी सिंपल. नाउ वी आर गोइंग टू नेक्स्ट MCQ. नेक्स्ट MCQ काय बघा बरं. नेक्स्ट MCQ वाचताय का? ए मेटल हॅज FCC. A metal has FCC lattice with edge length of unit cell is 404 picometer. The density of metal is 2.72 gram per cm cube. The molar mass of metal is. The molar mass of metal is. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे. तुम्हाला इथं कन्वर्जन मात्र करावं लागेल 100%. कन्वर्जन करावं लागेल. डायरेक्ट पिकोमीटरची व्हॅल्यू तुम्हाला घेता नाही येणार. मग मगाशी मी कन्वर्जन तुम्हाला करून दाखवलं होतं. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्ही बघा, इथं दिसतं तुम्हाला सेंटीमीटर. ओके, म्हणजे सीएम क्यूब इथल्या या 404 मधल्या सीएम क्यूब न काय झालं पाहिजे? कॅन्सल झालं पाहिजे. ग्रॅम पर सीएम क्यूब इथं मायनस पाहिजे. ओके, 104 पिकोमीटर. त्याचं पहिल्यांदा रूपांतर कशामध्ये करून घ्या? सेंटीमीटर मध्ये करून घ्या. कसं करणार? सोपं आहे सर. 404 पिकोमीटर. पिको म्हणजे किती? 404. पिको म्हणजे 10⁻12.
मग राहिलं काय फक्त मीटर. आता मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी काय करायचं, 2 न काय करायचं अजून वाढवायचं. याचा अर्थ 404 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. आता हे तुम्ही मॉडिफाय करून लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इथं 10 लिहिलं पाहिजे, सॉरी -10 सेंटीमीटर. हे मॉडिफाय केलं, हा पॉईंट मी इकडे शिफ्ट केला, 4.04 लिहिलं तर इंटू काय 10⁻⁸ सेंटीमीटर येईल. याचा अर्थ तुम्ही मॉडिफाय करून कोणती संख्या तयार करू शकता. मग तुम्ही 404 इंटू 10⁻⁻10 घेतलं काय आणि 4.04 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर घेतलं काय, दोन्ही पण सेंटीमीटर आहे. हे दोन्ही किमतीपैकी कुठलीही किंमत तुम्ही इक्वेशन मध्ये पुटअप करू शकता. आणि आता आपल्याला डेन्सिटीचं इक्वेशन आपल्याकडे काय आहे, व्हेरी सिंपल. डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल मोलार मास ऑफ सबस्टन्स, राईट. देन किंवा मेटल, इथला मेटल म्हणूया, डिवायडेड बाय काय, डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर इंटू व्हॉल्यूम म्हणजेच ए क्यूब, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता ह्या जर मी किमती पुटअप केल्या, तुम्हाला विचारले मोलार मास म्हणजे मला एम, हे एम जाग्यावरती ठेवायचं आहे. म्हणजे मी एम जाग्यावरती ठेवेन, इथंच ठेवेन. हे वरती येईल आणि हे डिवाइडला जाईल. म्हणजे डेन्सिटी इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इंटू ए क्यूब डिवायडेड बाय काय होईल, नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि या इक्वेशन मध्ये जर तुम्ही किमती पुटअप केल्या म्हणजे मला लिहिता येईल मोलार मास इज इक्वल टू रो किती आहे, डेन्सिटी किती दिली 2.72 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर किती असतो 0.022 इंटू 10⁻23. ए किती दिलाय, ए दिलाय 403. त्याचं मी कन्वर्जन केलं 404 इंटू 10 किती आला -10. ब्रॅकेटचा काय आहे क्यूब, ब्रॅकेटचा क्यूब, घाताकाचा घातांक काय होतं मल्टिप्लिकेशन, 10 काय येईल 30 येईल. डिवायडेड बाय काय करावं लागेल तुम्हाला, डिवायडेड बाय जेड नंबर ऑफ पार्टिकल. नंबर ऑफ पार्टिकल कशाला काढणार, एफसीसी. आणि एफसीसी मध्ये पार्टिकल किती असतात 4. मग 4 न काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. याचा तुम्हाला फक्त क्यूब घ्यावा लागेल, घाताकाचा घातात मल्टिप्लिकेशन, 404 चा क्यूब 404 चा तुम्हाला क्यूब घ्यावा लागेल, राईट. आणि हे कॅल्क्युलेशन करावं, डिवाइड बाय 4 करावं लागेल. व्हेरी सिंपल. हे जर तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं, राईट, हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर बाळानो काय येतं, उत्तर येतं 27. किती उत्तर येतं बाळानो, 27 ग्रॅम पर मोल. हे उत्तर येतं. कॅल्क्युलेशन करून बघा. इथं लॉग, अँटीलॉग, बेरीज, वजाबाकी शिकवलं जाणार नाही. ते तुमचं तुम्ही करायचं. काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता, डायरेक्ट मला फोन करू शकता काय तुम्हाला शंका असेल तर. ओके. इथं थोडीशी गपलत आहे. इथं किती पाहिजे 10⁻23 पाहिजे ना, ठीक आहे, 10⁻23 पाहिजे. चलो, नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. थोडंसं तिथं मिस्टेक झालेली आहे टाइप करताना, ठीक आहे. व्हेरी सिंपल. चला, समजलं का सर्वांना बाळांनो, एव्हरीबडी क्लिअर. आता नेक्स्ट एमसीक्यू बघूया. नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणतोय, कन्वर्जन मात्र करता आलं पाहिजे तुम्हाला. ही किंमत मीटर मध्ये घ्यायची, सेंटीमीटर मध्ये घ्यायची, हे दिसतंय इथं, त्याच्यावर कळतंय तुम्हाला कशामध्ये कन्वर्जन करायचं. ओके, नेक्स्ट एमसीक्यू ला जाऊया. नेक्स्ट एमसीक्यू काय बाळांनो बघूया. नेक्स्ट एमसीक्यू, सम स्टेटमेंट्स अबाउट क्यूबिक क्लोज पॅक्ड म्हणजे सीसीपी साठी काही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स आर गिवन. बाळांनो, सीसीपी साठी काही स्टेटमेंट, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर साठी काही स्टेटमेंट दिलेले आहेत. त्या स्टेटमेंट पैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहेत आणि कोणती स्टेटमेंट चुकीची आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. जेई ऍडव्हान्स 2016 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. त्यातलं पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा. द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स ऑफ atoms present in topmost layer is 12. आता बाळांनो, सीसीपी बघा काय म्हणतात, सीसीपी म्हणतात. काय म्हणतात बाळांनो, सीसीपी. सीसीपी मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 12. एससीपी सीसीपी मध्ये दोघांच्या मध्ये 12 असतो. ओके. आता बाळांनो मी काय म्हणतोय बघा, हा जो पार्टिकल दाखवलाय त्याच्यावरती आणि आपल्या ए ची माहिती काढायची आहे. काय बघतोय म्हणतोय बघा, ए ची माहिती काढायची. ए च्या थरामध्ये साइडने किती असतात 6 असतात. ए च्या खाली कॉन्टॅक्ट मध्ये किती असतात 3 असतात. आणि ए च्या वरती कॉन्टॅक्ट मध्ये किती असतात 3 असतात. ओके. ओके, म्हणजे या ए चा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, त्याच्या लेयर सेल्फ लेयर मधले 6, टॉप लेयर मधले 3 आणि बिलो लेयर मधले 3, राईट. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर ए चा किती झाला 12. तो 12 कसा झाला, त्याच्या लेयर मधले 6, वरचे 3 आणि खालचे 3, 12 झाला.
आणि त्यांचं पहिलं विधान असं आहे की नंबर ऑफ नियरेस्ट नेबर ॲटम्स प्रेझेंट इन टॉपमोस्ट लेअर. आता टॉपमोस्ट लेअर या लेअरला आपण टॉपमोस्ट मांडलं तर वरची लेअर नसणार आहे, म्हणजे वरचे जे 3 पार्टिकल कॉन्टॅक्ट मध्ये असतात ते निघून गेले. त्याच्या थरामधले किती राहिले 6 आणि खालच्या थरामधले कॉन्टॅक्ट मध्ये किती 3. म्हणजे हे विधान ऍक्च्युली चुकीचं आहे. पण हे विधान जर बरोबर त्यांना करायचं असतं तर 12च्या ऐवजी किती लिहायला पाहिजे होतं, 12च्या ऐवजी 9 लिहायला पाहिजे होतं. मग ते विधान काय झालं असतं, बरोबर झालं असतं. कसं काय सर, कारण की वरचा थर राहणार नाही, मग त्याच्या फक्त खालचा, त्याच्या थरातले किती 6 कॉन्टॅक्ट मध्ये असतात, खालच्या थरामध्ये किती कॉन्टॅक्ट मध्ये असतात 3 असतात. म्हणजे तिथं जर 9 लिहिलं असतं तर ते सुद्धा विधान बरोबर आलं असतं. पॅकिंग इफिशियन्सी किती असते, पॅकिंग इफिशियन्सी एफसीसी एचसीपी आणि बाळांनो सीसीपी सुद्धा, इथं सीसीपी लिहायला पाहिजे. सीसीपी सुद्धा किती असते तर बाळांनो असते 74%. किती असते 74% असते. मग एम्प्टी कॅव्हिटी किती असते 26 असते. म्हणजे बी आपल्याला मॉडिफाय करा, द इफिशियन्सी ऑफ ॲटम पॅकिंग इन इज 74% त्याच्याऐवजी असं म्हटलं असतं इफिशियन्सी ऑफ व्हॉइड इज 26%. बरोबर झालं असतं. हे विधान मात्र कसं आहे, बरोबर आहे. द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल, म्हणजे पहिलं काय दिलंय बाळांनो ऑक्टाहेड्रल, दुसरं काय दिलंय टेट्राहेड्रल प्रेझेंट पर ॲटम्स आर 1 and 2 रिस्पेक्टिव्हली. मग ऑक्टाहेड्रल आणि टेट्राहेड्रल 1च असतात. ऑक्टाहेड्रल वाइड आणि टेट्राहेड्रल वाइड फॉर पार्टिकल n. ऑक्टाहेड्रल वाइड आणि टेट्राहेड्रल वाइड किती असतात n नंबर ऑफ पार्टिकल साठी n ऑक्टाहेड्रल, n नंबर ऑफ पार्टिकल साठी 2n टेट्राहेड्रल. मला वाटतं मी जे लास्ट लेक्चर मध्ये एक चूक झाली होती माझ्याकडून, मी तसं म्हणलं होतं की टेट्राहेड्रलच्या निम्मे ऑक्टाहेड्रल असतात, टेट्राहेड्रलच्या निम्मे असतात, राईट. ती एक चूक झाली होती माझ्याकडून. n पार्टिकल असतील मग बाळांनो तिथं एमसीक्यू असा होता झेड पार्टिकल साठी किती टेट्राहेड्रल विचारलं तर टेट्राहेड्रल, मग किती असणार 2z टेट्राहेड्रल. ऑक्टाहेड्रल किती असणार झेडच असणार ना, जेवढे पार्टिकल तेवढे ऑक्टाहेड्रल, जेवढे पार्टिकल त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल. म्हणजे बाळांनो हे विधान सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. पर ॲटम विचारलंय, पर ॲटम. ओके चलो नेक्स्ट वन. द युनिट सेल एज लेंथ इज 2√3 times the radius of atom. इथं बाळांनो माझ्याकडनं मिस्टेक झालेली आहे, इथं पाहिजे 2√2 पाहिजे. किती पाहिजे बाळांनो 2√2 टाइम्स असं पाहिजे. तिथं ऍक्च्युली टाइप करताना ती मिस्टेक झालेली आहे. द युनिट सेल एज लेंथ इज 2√2 times the radius of atom. 2√2 times the radius of atom. आता हे विधान बरोबर आहे का चूक आहे मला शोधायचं आहे. त्यासाठी मी काय घेणार, एफसीसी साठी हे जे रिलेशन आहे ते रिलेशन मी घेणार. व्हेरी सिंपल. आणि काय म्हणतात बघा युनिट सेल एज लेंथ, बघा काय म्हणतोय, हे जर मी इक्वेशन लिहिलं r इज इक्वल टू काय a अपॉन 2√2, हे 2√2 इकडे मल्टिप्लिकेशन लिहिलं तर इक्वेशन काय होईल a r 2√2. आणि आता विधान वाचा बरं काय स्टेटमेंट दिले, द युनिट सेल एज लेंथ, द युनिट सेल एज लेंथ a इज 2√2 टाइम्स द रेडियस ऑफ ॲटम. म्हणजे इथं काय मल्टिप्लिकेशन मध्ये r च्या किती पटीत आहे, एज लेंथ ही r च्या एवढ्या पटीनं जास्त आहे. आणि ते सुद्धा विधान कसं आहे बाळांनो, बरोबर आहे. म्हणजे उत्तर पाहिजे BCD. उत्तर काय पाहिजे BCD. तर 3 नको आहे, √2 पाहिजे. ओके मी करेक्शन करून घेतो. आता बाळांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, रेडियस रेशो आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला काय बघायचे आहेत, एमसीक्यू बघायचे आहेत. याच्यानंतर बाळांनो न्यूमेरिकल्स, इक्वेशन्स सर्व या सॉलिड मध्ये संपलेले आहेत. इथून पुढचा पार्ट फक्त थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल एमसीक्यू फक्त बघायला लागतील, आपल्याला कॅल्क्युलेशनचा पार्ट अजिबात राहिलेला नाही. आणि हा पार्ट आपला लवकरात लवकर कंप्लीट होईल. आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.